चला पटपट लाईव्ह या स्टेप अप इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. पटपट लाईव्ह या आणि जॉईन करा. चला आले सगळे. ओके, चला आपण आता स्टार्ट करू. जर कोणी राहिलं असेल तर पटकन ग्रुपवरती मेसेज टाका, लेक्चर स्टार्ट झाले. आपण लेक्चरला सुरुवात करू. चला बघा, जसं आजच्या लेक्चरची हेडिंग दिसते तुम्हाला. आजच्या लेक्चरची हेडिंग काय आहे तर आजच्या लेक्चरची हेडिंग आहे तुम्हाला बेसिक्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. म्हणजे जे काही ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक्स आहे ते तुम्हाला शिकायचं आहे. ट्रिग्नोमेट्रीच्या बेसिक मध्ये बेसिक म्हणजे काय, आता ऍक्च्युली बघा, ज्या वेळेस तुम्ही साइन कॉस टॅन ह्या गोष्टी बघता, त्याच्यानंतर तुम्हाला कॉसची व्हॅल्यू विचारलेली असते. समजा कॉस 60 ची व्हॅल्यू काय, कॉस 45 ची व्हॅल्यू काय, साइन 60 ची व्हॅल्यू काय, साइन 45 ची व्हॅल्यू काय, ह्या गोष्टी तुम्हाला वेळेवरती पटपट आठवत नाही. किंवा समजा साइनचा जो काही फॉर्म्युला, आता बघा साइनचा फॉर्म्युला काय असतो, समजा तुमचा, आपण त्या सगळ्या साइनचा फॉर्म्युला जो काय असतो तुमचा परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याला ते फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, काय त्याच्या सगळ्यांच्या शॉर्ट ट्रिक्स बघायच्या आपल्याला, त्याच्या शॉर्ट ट्रिक्स शिकायच्या. मग आता हेडिंग टाका बेसिक्स ऑफ ट्रिग्नोमेट्री आणि मी पण स्टार्टिंग करतो, मी पण तुम्हाला सांगतो. हेडिंग टाकून झाली असेल तर आता इकडे लक्ष द्या, एकदा हेडिंग टाका फक्त आणि लक्ष द्या. चला हेडिंग काय आपली बघा, बेसिक्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचं आपल्याला काय करायचंय, बेसिक बघायचंय. आता बेसिक्स ऑफ ट्रिग्नोमेट्री मध्ये काय बघायचं आपल्याला, साइन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, कॉस थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, त्याच्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो. आता हे जे काय आहे साइन कॉस टॅन, हे जनरली आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये यूज केल्यासाठी बघा, तुम्हाला इकडे लक्ष द्यायचंय. ट्रिग्नोमेट्रीच्या बेसिक मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती पाहिजे, जर हा राईट अँगल ट्रायंगल असला, हा असा काय, आता राईट अँगल ट्रायंगल आहे आपल्याकडे, आणि ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला माहित असतं हा काय असतो सांगा, हा जो खाली असतो हा काय असतो, हा खाली असतो बेस, इकडे काय असतो, इकडे असतो परपेंडिक्युलर, बरोबर, आणि इकडे काय असतो, हा इकडे असतो हा हायपोटेनियस, बरोबर, बेस परपेंडिक्युलर हायपोटेनियस. आता यांचे जे काही इनिशियल आहे, यांचे जे काही इनिशियल आहे एच बी आणि पी, हे आपण यूज करणार आहोत फॉर्म्युलांमध्ये. एच जिथे येईल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं हायपोटेनियस असेल, बी ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं बेस असेल, आणि पी ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी असेल तुमचा परपेंडिक्युलर, हे लक्षात ठेवायचंय. मग आता बघा, बेस माहिती, परपेंडिक्युलर माहिती, हायपोटेनियस माहिती, आणि हा जो काही इथला अँगल आहे हा अँगल असतो तुमचा थिटा किंवा फाय, आणि हा अँगल काय असणार आहे 90 डिग्री. तर इकडचा अँगल तुम्हाला माहिती काय असणार आहे, 90 मायनस हा थिटा केला तर तो अँगल येऊन जाणार आहे. कारण ट्रायंगल मधले जे काही तिन्ही अँगल असतात त्यांची सम किती असते, त्यांची सम किती असते सांगा बघू बरं. बेसिक किती लोकांना माहिती आहे, जे काही तुमचे ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या तीन अँगल, हा इथे एक अँगल, हा दुसरा अँगल आणि हा तिसरा अँगल आहे, तर ह्या तीन अँगलची सम किती असते, तीन अँगलची सम 180 असते. आता तिच्याशी आपल्याला काही घेणं नाही, आपल्याला साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर साइन कॉस टॅनच्या फॉर्म्युल्यांसाठी आपल्याला महत्वाची मी जी काही ट्रिक सांगतोय त्या ट्रिक कडे आता लक्ष द्या. ट्रिक बघा, पंडित पंडित बद्री बद्री प्रसाद, पंडित बद्री प्रसाद, हरी हरी बोल
पंडित बद्री प्रसाद हरी हरी बोल, सोना चांदी तोल। पंडित बद्री प्रसाद हरी हरी बोल, सोना चांदी तोल ही जी काय आहे ही तुमच्या साइन कॉस टॅनच्या फॉर्म्युल्यांची ट्रिक आहे। तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय, एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला सगळे साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले येतील। कसे लिहायचे फॉर्म्युले ते मी लगेच तुम्हाला सांगतो पुढे। फक्त ट्रिक काय रिपीट करा माझ्या मागे चला। काय ट्रिक? पंडित बद्री प्रसाद हरी हरी बोल, सोना चांदी तोल ही त्याची ट्रिक आहे। मग आता याच्यात मी तुम्हाला सांगितलंय जिथे तुम्हाला पी दिसणार आहे तो म्हणजे परपेंडिक्युलर, जिथे बी दिसणार आहे तो म्हणजे बेस आणि जिथे एच दिसणार आहे तो म्हणजे काय असणार आहे? हायपोटेनियस। आता बघा हा पंडितचा इथे काय असेल? पी असेल। हा जो काही बद्री आहे बद्रीची स्टार्टिंग कशापासून होते? बी पासून होते म्हणजे तिथं काय येणार आहे? बेस येणार आहे। प्रसादची स्टार्टिंग पी पासून होते म्हणजे परपेंडिक्युलर। हरीची स्टार्टिंग एच पासून म्हणजे काय असणार आहे? हायपोटेनियस। परत इथे हरी म्हणजेच काय? हायपोटेनियस। आणि इकडे पण बोल बी आला बघा स्टार्टिंग बोलचा म्हणजे काय असेल इथे बेस। आणि हे सोना चांदी तोल काय आहे? तर हा सोना म्हणजे असणार आहे तुमचा साइन, हा चांदी सी पासून स्टार्ट होते स्पेलिंग म्हणजे असेल कॉस, आणि हा तोल म्हणजे असणार आहे तुमचा टॅन। साइन कॉस टॅन सोना चांदी तोल वरना। मग आता बघा साइनचा फॉर्म्युला जो काय आहे, साइन कुठे बघा हा इथे साइन आहे, साइनच्या वरती काय पंडित आणि हरी आहे। तर साइनचा फॉर्म्युला काय येईल सांगा मला? साइन थिटा इज इक्वल टू काय असतो? परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस। साइन थिटा इज इक्वल टू काय आला? परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस। कुठून लिहिलं बघा? इथून हा सोना इथे याच्यावरती काय पंडित आणि हरी म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस। कॉस सांगा बरं आता चला, कॉस काय येईल? कॉस थिटा इज इक्वल टू बघा तुम्हाला लगेच लिहिता येईल। कॉस थिटा इज इक्वल टू काय असणार आहे? कॉस थिटा इज इक्वल टू बोला पटपट चला सांगा, करा बरं गेस काय असेल? कॉस थिटा इज इक्वल टू काय असेल सांगा रे? कॉस थिटा इज इक्वल टू काय असणार आहे? बी म्हणजे बेस, बद्रीचा बी आणि हरीचा एच घ्या। बद्रीचा बी घेतला, हरीचा एच घेतला, कॉस थिटा इज इक्वल टू काय झाला? बेस अपॉन हायपोटेनियस। कॉस थिटा इज इक्वल टू काय झाला? बेस अपॉन हायपोटेनियस। आणि आता टॅन थिटा सांगा चला। टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल? प्रसादचा पी घ्या आणि बोलचा बी घ्या, प्रसादचा पी बोलचा बी, जो काही टॅन थिटाचा फॉर्म्युला झाला, टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आलाय? परपेंडिक्युलर अपॉन बेस। साइन थिटा इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस, कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनियस, टॅन थिटा इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन बेस। आता हे तीन फॉर्म्युले तुम्ही कशावर लिहिले? पंडित बद्री प्रसाद हरी हरी बोल, सोना चांदी तोल याच्यावरनं तुम्ही साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले लिहिले। आता तुम्हाला साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले विसरले नाही पाहिजे, एकदा पटकन हे तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि ह्या फॉर्म्युल्यांचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो। म्हणजे तुम्ही ते मी बघा पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला लिहिला होता, टॅनचा फॉर्म्युला म्हणजे फाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स बाय आर लिहिला होता। तो फॉर्म्युला कसा लिहिला काय लिहिला ते एकदा मी तुम्हाला सांगतो, मग आपण पुढे जाऊ। एकदा पटकन हे तुमच्या नोटबुक मध्ये उतरवून घ्या। चला चला, झालं असेल तर पटकन सांगा, झालं असेल तर बोला। डन। चला बघा, पंडित बद्री प्रसाद हरी हरी बोल,
सोना चांदी तोल. याच्यावरनं तुम्ही काय केलं, याच्यावरनं तुम्ही साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले लक्षात ठेवले. आता बघा साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले लक्षात ठेवले. आता यांचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. परत एकदा रिपीट करा माझ्यासोबत. साइन थिटा इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, साइन थिटा इज इक्वल टू परपेंडिकुलर अपॉन हायपोटेनियस कॉस थिटा इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनियस आणि टॅन थिटा इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, टॅन थिटा इज इक्वल टू परपेंडिकुलर अपॉन बेस. हे तुमचे फॉर्म्युले झाले. आता तुम्हाला फॉर्म्युले लक्षात राहिले. आता यांचं ऍप्लिकेशन काय, तर बघा तुम्ही ज्यावेळेस पॉवर ट्रायंगल शिकला असेल किंवा मी तुम्हाला आता जनरली अगोदर इम्पेडन्स ट्रायंगल सांगतो. इम्पेडन्स ट्रायंगल वरतून आपल्याला जवळजवळ हे पॉवर फॅक्टरचे दोन्ही तिन्ही फॉर्म्युले लिहितात. इम्पेडन्स ट्रायंगल आता मी तुम्हाला सांगतो काय असतो. आता तुम्हाला थोडाफार बेसिक माहिती पाहिजे. याचं जे काय आहे डिटेल मध्ये आपल्याला एसी सर्किट ज्यावेळेस शिकू, एसी अनालिसिस ज्यावेळेस शिकू आपण, त्यावेळेस डिटेल मध्ये आपला इम्पेडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल सगळ्या गोष्टी होतील. पण इम्पेडन्स ट्रायंगल मध्ये ही जी काही हॉरिझॉन्टल लाईन आहे, हा जो काही बेस असतो, हा बेस म्हणजे रेजिस्टन्स असतो. ही जी काही व्हर्टिकल लाईन आहे, ही व्हर्टिकल लाईन म्हणजे तुमचा रिएक्टन्स असतो, जो इमॅजिनरी पार्ट असतो, ज्याला आपण जे एक्स दाखवलं किंवा एक्स दाखवलं तरी चालेल. आणि हा जो काही इथे हायपोटेनियस असतो, हा हायपोटेनियस म्हणजे इम्पेडन्स असतो. इम्पेडन्स डिनोट करतो आपण झेड ने. आता याच्यामध्ये तुम्हाला हा जो काय आहे, हा अँगल असतो तुमचा फाय किंवा याला थिटा म्हटलं जातं. फाय किंवा थिटा जर म्हटलं तर याचा तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा असतो. याच्यावरनं तुम्ही जो काही इम्पेडन्स आहे, तुम्हाला रेजिस्टन्स माहित असतो सर्किट मधला आणि रिएक्टन्स माहित असतो, तुम्हाला इम्पेडन्स फाइंड आउट करायचा असतो. मग इम्पेडन्स जो काय आहे तुम्ही बाय युजिंग पायथागोरस थिअरम नुसार फाइंड आउट करता. झेड इज इक्वल टू अंडर रूट ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा हा फॉर्म्युला पण पाठ करायची गरज नाही. हा फॉर्म्युला पण पाठ करायची गरज नाही तुम्हाला, कारण तुम्ही बघा 7वी मध्ये शिकले पायथागोरसचा थेरम. म्हणजे झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला पण बेसिक मधलाच आहे. बेसिक मधल्या गोष्टी सांगतो तुम्हाला. जर तुमचं बेसिक क्लिअर असेल ना, तर तुम्हाला ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टींमध्ये काहीच करायचं नसतं. ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टींमध्ये फक्त थोडंफार त्याच्यात वेळ दिला की ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी तुम्हाला येऊन जातात. मग आता बघा झेडचा तर मॅग्निट्यूड तुम्ही पायथागोरस वरनं काढलं, पण साइन कॉस टॅनचा उपयोग कुठे होतोय. आता हा जो काय अँगल आहे, हा अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. पण आता तुम्ही ज्यावेळेस इनिशियली हा इम्पेडन्स ट्रायंगल ड्रॉ केला, त्यावेळेस तुम्हाला हा रेजिस्टन्स आणि हा जो काही रिएक्टन्स आहे हा माहित होता. मग बेस आणि परपेंडिक्युलर हा अँगल येणारा फॉर्म्युला कोणता आहे, बेस आणि परपेंडिक्युलर. तर बेस आणि परपेंडिक्युलर हा अँगल येणारा फॉर्म्युला तुमचा टॅनचा आहे. मग हा जो काही फाय आहे, हा फाय तुम्ही इथून फाइंड करता. फाय इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स. टॅन काय असतो, परपेंडिक्युलर अपॉन बेस. परपेंडिक्युलर म्हणजे काय, एक्स आहे, आणि बेस म्हणजे काय, रेजिस्टन्स आहे. बेस म्हणजे काय, रेजिस्टन्स आर आहे. तर तुमच्याकडे फॉर्म्युला आला बघा, फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स बाय आर. आणि आपल्या इलेक्ट्रिकल मधले खूप सारे मुलं असे असतात की ते हा फॉर्म्युला पाठ करून ठेवतात. हा फॉर्म्युला आला कुठून रे बाळांनो, टॅनचा जो काही फॉर्म्युला आहे तुमचा परपेंडिक्युलर अपॉन बेस, त्याच्यावरच आला. याला पाठ करायची गरज नाही. मॅक्सिमम गोष्टी तुमच्या बेसिक वर डिपेंड असतात. बेसिक क्लिअर असेल तर तुम्हाला फॉर्म्युला वगैरे पाठ करायची गरज कधीच पडत नाही. आता याच्यावरनच तुम्हाला काय लिहिता येतो, याच्यावरनच तुमचा बघा पॉवर फॅक्टर, जो काही तुमचा पॉवर फॅक्टर असतो. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो, आता तुम्हाला थोडंफार माहित पाहिजे. पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतो, पॉवर फॅक्टर म्हणजे असतो कॉस फाय. बरोबर. मग आता तुम्ही फाय ची व्हॅल्यू इकडून काढून घेतली होती किंवा डायरेक्ट तुम्हाला इथं पण कॉस लिहिला. जर तुम्हाला पॉवर फॅक्टर लिहायचा आहे, इथं तर पॉवर फॅक्टर काय असणार आहे सांगा बरं. इथून मला कॉस फाय काय असेल, काय असणार आहे सांगा, बोला. कॉस फाय याच्यावरूनच जो काही आहे, जो तुमचा समोर इम्पेडन्स ट्रायंगल दिसतोय त्याच्यावरूनच मला सांगा कॉस फाय काय असेल व्हॅल्यू. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. साहिल आवाज ब्रेक होतोय का, आवाज ब्रेक होतो साहिलचं म्हणणं आहे. बाकीच्यांना क्लिअर आहे आवाज. बघा मग काय येईल, कॉस फाय. कॉस तुम्हाला माहिती आहे, कॉस थिटा काय असतो, कॉस थिटा असतो बेस अपॉन हायपोटेनियस. तर बेस बघा काय आहे,
बेस काय आहे आर आहे आणि हायपोटेनियस काय आहे झेड आहे, तर पॉवर फॅक्टर काय येणार तुमचा, पॉवर फॅक्टर काय होईल आर बाय झेड. बरोबर. म्हणजे तुम्हाला आता याचं जे काही तुम्हाला मी सांगितलं पंडित बद्री प्रसाद हरिहरी बोल सोना चांदी तोल याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन तुम्हाला काय झालंय, याचं जे काही प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला समजलंय. मग प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन समजलंय कुठे यूज करायचे. आता ज्या वेळेस तुम्हाला साइन कॉस टॅन येतील, साइन कॉस टॅन कुठे येतील त्यावेळेस तुम्हाला पहिले हा जो काही ट्रिक आहे ही ट्रिक आठवली पाहिजे, याच्यावरनं तुम्हाला हे फॉर्म्युले आठवले पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्ही बघा पेपरला जाता ना, पेपरला गेल्यानंतर तुम्हाला रफ पेजेस दिले जातात अगोदर, तर जो रिकामा वेळ असतो पेपरला लॉग इन होण्याच्या अगोदर त्यावेळेस रफ पेजेसवर ह्या गोष्टी लिहून ठेवल्या तरी चालेल. तुम्ही हे फॉर्म्युले साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले डायरेक्ट तुम्ही तिथे लिहून ठेवले तरी चालतील आणि त्याच्यानंतर बाकीचा पेपर ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ज्या गोष्टी आता तुम्ही बघा रिझनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही अल्फाबेटिकल सिरीज लिखता त्यावेळेस तुम्ही पेपर भेटल्या जे काही एबीसीडी ई आहे तुमची पूर्ण झेड पर्यंत ए टू झेड पर्यंत तर ती लिहून ठेवायची असतील रफ पेपरवरती अगोदरच, म्हणजे तुमचा पेपर चालू असतानाचा तो टाइम वाचून जातो. तसंच ह्या गोष्टी पण तुम्ही ज्या गरजेच्या आहेत त्या लिहून ठेवायच्या. आता बघा आता तुम्हाला हे आले साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ झाले पंडित बद्री प्रसाद हरिहरी बोल या ट्रिकवरनं. पण आता जर मी तुम्हाला लगेच विचारलं इथं मला साइन 60 ची व्हॅल्यू सांगा, साइन 60 डिग्री इज इक्वल टू सांगा, तर खूप कमी म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या मुलांनाच याची व्हॅल्यू पटकन आठवेल, किंवा कोणी नसेलच मे बी असतील तर खूप कमी मुलं असतील बोटावर मोजण्या इतके की त्यांना साइन 60 ची व्हॅल्यू येईल आणि काही मुलांना तर माहितीच नाही. किंवा मी जर तुम्हाला डायरेक्ट इथून विचारलं टॅन 60 ची व्हॅल्यू सांगा, टॅन 60 ची किती असते तरी ती पण येणार नाही. किंवा मी तुम्हाला जर इथून सांगितलं कॉस 30 ची व्हॅल्यू सांगा किती असते तर ती येणार नाही. आपल्याला कॉस 0 ची माहिती असते, कॉस 0 ची व्हॅल्यू युनिटी असते, हा आपला पॉवर फॅक्टर असतो म्हणून सगळ्यांना माहित असते. हा पण हे खूप कमी लोकांना बोटावर मोजण्या इतक्या लोकांना 0.866 ची व्हॅल्यू माहित असेल साइन 60 ची. मग आता आपल्याला बघायचंय ह्या व्हॅल्यू तुम्हाला कायम कशा लक्षात राहिल्या पाहिजे किंवा तुम्हाला 2 मिनिटात पटकन कशा लिहिता आल्या पाहिजे. ह्या ज्या काही साइन 60 कॉस 60 टॅन 60 कॉस 30 ह्या ज्या व्हॅल्यू मी तुम्हाला विचारल्या ह्या व्हॅल्यू तुम्हाला 2-5 मिनिटात कशा पटकन लिहिता आल्या पाहिजे त्याच्यासाठी बघा आता इकडे लक्ष द्या. तो जो काही टेबल होता ऑलरेडी मी काही मुलांना ऑफलाईन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं टेबल कसा लिहायचा तो, पण परत एकदा रिपीट करतो कारण ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला वारंवार लागत असतात. मग आता बघा मी काय करतो इकडे साइन थिटा लिहून घेतो. साइन थिटा आपल्याला जनरली तीनच महत्वाचे साइन कॉस टॅन, तर मी टेबल बघा कसा डेव्हलप करतोय ते व्यवस्थित लक्ष द्या. आता इकडे सगळ्यांनी लक्ष द्या टेबल कसा डेव्हलप करायचा, हा यांचा साइन कॉस टॅनचा टेबल कसा लिहायचा ते इकडे लक्ष द्या. साइन कॉस टॅन लिहिलं त्याच्यानंतर इथं काय असतो तुमचा सगळ्यात पहिले 0 डिग्री, इकडे असेल तुमच्याकडे 30 डिग्री, त्याच्यानंतर असतो तुमच्याकडे किती 45 डिग्री, जनरली ज्या व्हॅल्यू कॉमनली यूज होतात त्या व्हॅल्यू आपण घेतोय. त्यानंतर किती असतो 60 डिग्री आणि त्यानंतर घेतो आपण 90 डिग्री. बरोबर. साइन कॉस टॅन झाले तुमचे 0 30 45 आणि 60 डिग्री. तर बघा आता याला आपल्याला याचा टेबल लिहायचा. याचा टेबल म्हणजे तुमच्या साइन 0 ची व्हॅल्यू काय असेल, साइन 30 ची व्हॅल्यू काय असेल, साइन 45 साइन 60 आणि साइन 90. कॉस 0 कॉस 30 कॉस 45 यांच्या व्हॅल्यू आपल्याला लिहायच्या. तर लक्ष द्या काय करायचं. आता बघा सुरुवात कुठून होते ही 0 पासून, तर सगळ्यात पहिले इकडे काय करायचं, मी पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजेल. सगळ्यात पहिले काय करायचं इथं 0 बरोबर, हा काय 1, इकडे लिहायचा 2 3 4, 1 2 3 0 1 2 3 4 पर्यंत लिहून घ्यायचं. त्यानंतर हा जो काही 4 आहे ह्या 4 नेच परत डिनॉमिनेटरला सगळ्यांना डिवाइड करायचं. डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 4 आणि इकडे पण डिवाइड बाय 4. आता 0 डिवाइडेड बाय एनिथिंग काय ती व्हॅल्यू 0 आहे तिथे तुम्हाला माहिती, त्याला डिवाइड केलं नाही केलं तरी काहीच फरक नाही पडत. आता बघा त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, पहिली स्टेप 0 1 2 3 4 पर्यंत लिहून घेतलं, त्यानंतर 4 ने सगळ्यांना डिवाइड केलं. त्याच्यानंतर पुढची स्टेप ह्याचं काय करायचं तुम्हाला प्रत्येकाचं रूट घ्यायचं.
प्रत्येकाचं रूट घेऊन टाकायचं, याला अंडर रूट मध्ये टाकून घ्यायचं. असं याला आता अंडर रूट मध्ये टाकलं तुम्ही. आता तुम्हाला माहिती बघा, आता तुम्हाला काय माहितीये, 0 डिवाइडेड बाय एनिथिंग काय येणार आहे 0, आणि 0चं रूट किती येणार आहे. 0चं जर तुम्ही रूट घेतलं तर 0चं रूट किती असतं, 0च असतं. म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू किती आली, साइन 0 ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 0. आता साइन 30 ची व्हॅल्यू, आता बघा तुम्हाला जर माहिती असेल अंडर रूट, हा फॉर्म्युला माहित असेल, अंडर रूट एक्स अपॉन वाय, अंडर रूट एक्स अपॉन वाय इज इक्वल टू काय असतो, अंडर रूट एक्स अपॉन अंडर रूट वाय. असं करता येतं तुम्हाला. मग बघा याला इथून फोडा, याला मी काय केलं, अंडर रूट काय होतं तुमच्याकडे बघा 1 अपॉन अंडर रूट 1 डिवाइडेड बाय 4 होता तुमच्याकडे. तर याला कसं लिहू शकता तुम्ही, अंडर रूट 1 अपॉन अंडर रूट 4. तर हाच काय होईल 1/2 बरोबर. याला सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे 1/2 होईल. म्हणजेच तुमच्या साइन 30 ची व्हॅल्यू काय आली बघा, तुमच्या साइन 30 ची व्हॅल्यू काय आली, साइन 30 ची व्हॅल्यू आली 1/2 आली. आता 0 म्हणजे काय असतो, 0 असेल. 1/2 म्हणजे आपण जर आता हा फ्रॅक्शन आहे, 1/2 काय फ्रॅक्शन आहे, याला जर डेसिमल मध्ये लिहायचं म्हटलं तर याची व्हॅल्यू काय येते, याची व्हॅल्यू असते तुमची 0.5 बरोबर. त्यानंतर पुढे बघा, पुढे काय तुमच्याकडे अंडर रूट 2 अपॉन 4 आहे. मग याला जर तुम्ही इथेच भाग देऊन घेतला, बे एक बे, बे दुने काय होत आहे 4 होत आहे. म्हणजे अंडर रूट 1/2, परत अंडर रूट 1/2 ला ह्या रूल नुसार जर फोडलं तर इकडे काय येणार आहे, इकडे येईल तुमच्याकडे फक्त 1 अपॉन अंडर रूट 2, 1 अपॉन अंडर रूट 2, आणि 1 अपॉन अंडर रूट 2 ची व्हॅल्यू काय असते 0.707. 1 अपॉन, आता हे तुम्हाला फ्रॅक्शन माहिती पाहिजे, हे फ्रॅक्शन माहिती पाहिजे. 1/2 म्हणजे 0.5, 1 अपॉन अंडर रूट 2 म्हणजे काय 0.707. त्यानंतर पुढे चला, पुढे नेक्स्ट तुमचा थर्ड बघा, थर्ड काय रूट 3/4, रूट 3/4. याला जर तुम्ही या रूल नुसार, हा जो काही खालचा रूल लिहिलाय मी तुम्हाला अंडर रूट एक्स अपॉन वाय, यानुसार जर फोडलं तर याची व्हॅल्यू काय येईल सांगा, याची व्हॅल्यू येईल रूट 3/2 बघा. आणि रूट 3/2 म्हणजे असतो तुमच्याकडे काय 0.866, रूट 3/2 म्हणजे असतो तुमच्याकडे 0.866. आणि लास्टला बघा 4 डिवाइडेड बाय 4, 4 डिवाइडेड बाय 4 म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. आणि अंडर रूट 1 ची व्हॅल्यू काय असते, अंडर रूट 1 ची व्हॅल्यू असते 1, आणि इथं पण तुम्ही 1 लिहायचा. आता बघा साइनचा जो काही पूर्ण टेबल आहे तो पूर्ण कंप्लीट झालाय. साइनचा पूर्ण टेबल, साइन 0 ची व्हॅल्यू असते 0, साइन 30 ची व्हॅल्यू असते 0.5 किंवा 1/2, साइन 45 1 अपॉन अंडर रूट 2, साइन 60 रूट 3/2 म्हणजे 0.866, आणि साइन 90 म्हणजेच 1. आता कॉस लिहायला काय करायचं, आता कॉस लिहिण्यासाठी काय, हे जे काही साइन आणि कॉस आहे हे डायरेक्ट एकमेकांच्या अपोजिट वाले, साइन आणि कॉस एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजे साइन 90 ची जी काय व्हॅल्यू आहे, साइन 90 ची जी व्हॅल्यू आहे ती कॉस 0 ची असते. म्हणजे इथं काय येईल बघा, इथे येईल तुमच्याकडे 1. त्यानंतर याला उलट, फक्त 90 कडून याला उलट, याला फ्लिप करायचं, साइनला काय करायचं फ्लिप करून टाकायचं. म्हणजे बघा मी लिहितो 1, त्यानंतर इथं काय येईल, मग इथे येईल तुमच्याकडे बघा रूट 3/2, त्यानंतर इथं काय येणार आहे 1 अपॉन अंडर रूट 2, त्यानंतर इथं काय येईल, त्यानंतर इथं येईल तुमच्याकडे 1/2, आणि इथं काय येणार आहे 0 येणार आहे. बघा 1 म्हणजे काय असणार आहे, 1 म्हणजे 1, आता मी याला डेसिमल मध्ये लिहितो 1. त्यानंतर रूट 3/2 म्हणजे काय असतो 0.866, त्यानंतर तुमच्याकडे हा काय असेल, हा तसाच असेल 0.707. त्यानंतर इकडे काय होणार आहे 1/2 म्हणजे 0.5, आणि इकडे काय झालं बघा 0 झाला. साइनचा पण टेबल कंप्लीट झाला, कॉसचा पण कंप्लीट झाला. फक्त तुम्हाला आता मी हे एक्सप्लेन करतोय म्हणून वेळ लागतोय, नाहीतर हे हार्डली 30 सेकंदात टेबल बनून होतोय. हा जो काही टेबल आता मी बनवतोय हा हार्डली 30 सेकंदात बनून होतो आपल्याकडे, पण तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतोय म्हणून वेळ लागतोय. आता आपल्याला काय लिहायचंय बघा, आता आपल्याला टॅन लिहायचंय. आता जर तुम्हाला टॅन लिहायचं असेल, आता जर तुम्हाला टॅन लिहायचं असेल तर टॅन थिटाचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. टॅन थिटा इज इक्वल टू, हा फॉर्म्युला माहिती का तुम्हाला, साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा असतो. टॅन इज इक्वल टू काय असतो, साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा असतो. मग साइन डिवाइडेड बाय कॉस करा, ते सगळ्या व्हॅल्यू कशाच्या येतील, तुमच्या सगळ्या व्हॅल्यू टॅनच्या येतील. मग बघा इथं काय येणार आहे 0 डिवाइडेड बाय 1 काय होईल, 0 डिवाइडेड बाय 1 काय होणार आहे तुमच्याकडे 0 डिवाइडेड बाय 1 0 होऊन जाईल. त्यानंतर 1/2, आता बघा हे डिवाइड करून दाखवतो मी तुम्हाला, 1/2 डिवाइडेड बाय
√3/2. आता बघा हा 2 वरती जाईल, हा 2 वरती जाईल आणि हा 2 खाली जाईल. एक काही बी झालं तरी नंतर ते एकमेकांना काय करतील, 2 कॅन्सल करतील आणि तुमच्याकडे शिल्लक काय राहणार आहे, तुमच्याकडे शिल्लक राहणार आहे 1/√3. मग साइन 30 ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे 1/√3. त्यानंतर इथे बघा, इथे 1/√2 डिवायडेड बाय 1/√2 म्हणजेच काय येईल, 1 येईल. त्यानंतर इथे बघा √3 डिवायडेड बाय 2 अपॉन 1/2 म्हणजे तुमच्याकडे इथे असेल √3 आणि इथे 1 डिवायडेड बाय 0, एनिथिंग डिवायडेड बाय 0 म्हणजे काय असतो, इन्फिनिटी. हा झाला टेबल तुमचा कंप्लीट. साइन, कॉस, टॅन, 30, 60, 45, 90, 0 डिग्री. समजला का सगळ्यांना? मला सांगा हा टेबल कसा डेव्हलप करायचा, समजलाय का सांगा. पटपट पटपट सांगा मला, तुम्हाला समजलाय का हे. यानंतर आता जर तुम्हाला कोणती व्हॅल्यू विचारली एखादी, यानंतर जर तुम्हाला पटकन एखादी व्हॅल्यू विचारली कुठली, तर ती सांगता येईल तुम्हाला. यानंतर कुठली एखादी व्हॅल्यू जर विचारली तुम्हाला, मी विचारलं समजा tan 45, जनरली आपल्याला tan खूप लागणार आहे. ज्यावेळेस आपण ईसी अनालिसिस करू त्यावेळेस टॅनच्या व्हॅल्यू वगैरे लागतील. हे जे काय आहे ना, हे तुम्हाला डीसी सर्किट मध्ये तितकं नाही लागणार. एसी सर्किट मध्ये ज्यावेळेस शिकू, मशीन वगैरे ज्यावेळेस शिकू, तुम्ही आता पॉवर सिस्टम मध्ये पण कुठे कुठे यूज केला असेल याला, तर ह्या गोष्टी तुम्हाला तिकडे बेसिक गोष्टी तिकडे लागतात तुम्हाला ह्या खूप साऱ्या. त्याच्यामुळे आजचं लेक्चर जे काय आहे हे लेक्चर त्याच्यासाठी घेतलंय. साइन, कॉस, टॅन चे जे काही फॉर्म्युले ते लक्षात ठेवण्यासाठी काय, पंडित बद्री प्रसाद, हरी हरी बोल, सोना चांदी तोल. सोना म्हणजे साइन, चांदी म्हणजे कॉस आणि तोल म्हणजे टॅन. पंडित पी जिथे दिसेल तो असेल परपेंडिक्युलर, बी जिथे दिसेल तो असेल बेस आणि एच जिथे दिसेल तो असणार आहे हायपोटेनियस. याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युले पाठ झाले.